एकदम टेस्टी मिक्स भाजी कशी बनवायची ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की फॉलो करा। ही मिक्स भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल ॲड करायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 2-3 चिरलेले कांदे ॲड करायचे। कांदा असा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। आता कढईमधला फ्राय केलेला कांदा काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी वाटाणा, 1 वाटी बटाटा ॲड करायचा। भाज्या मिक्स करून घ्यायच्या। कढईवर 5 मिनिटं झाकण ठेवायचं। वाफेवर भाज्या फ्राय होईपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा ॲड करायचा। 2 चमचे दही टाकायचं। 1 चिरलेला टमाटर, 2 हिरव्या मिरच्या ॲड करून आता मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं। आता या बारीक केलेल्या वाटणामध्ये मी 9-10 भिजवलेले काजू ॲड केलेले आहेत। हे ऑप्शनल आहेत, हे सुद्धा बारीक करून घ्यायचे। भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालं आहे। आता भाज्या फ्राय झाल्यानंतर ह्या सर्व भाज्या काढून घ्यायच्या। कढईत राहिलेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरे, व्हिडिओत दाखवलेले खडे मसाले ॲड करायचे। त्यानंतर बारीक केलेलं वाटण ॲड करायचं। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट मिरची पावडर ॲड करायची। चवीनुसार मीठ टाकायचं। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यामध्येच 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करायची। आता कढईवर झाकण ठेवायचं आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। मसाला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या ॲड करायच्या। आता भाज्या आधीच वाफेवर शिजलेल्या आहेत, त्यामुळे मी यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे। त्यावर झाकण ठेवून परत एकदा भाज्या थोड्या शिजवल्या। बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश केली। 1 चमचा साजूक तूप ॲड केलं। मिक्स भाजीची रेसिपी तयार आहे।